नमस्कार मित्रांनो, मनी मॅनेजर्सच्या निफ्टी ॲनालिसिसमध्ये आपले स्वागत आहे। फ्रायडेला निफ्टी गॅप अप ओपन झाली 23,411ला आणि 15 मिनिटमध्येच 23,540 हा जो मायनर रेजिस्टन्स होता तो हिट केला आणि पुन्हा 23,421चा लो दिला। त्यानंतर अपसाईड मूव्ह करत 23,790चा जो मेजर रेजिस्टन्स होता तो देखील हिट केला आणि वरती सस्टेन होऊन अपसाईड मूव्ह कंटिन्यू करत 23,907ला क्लोज झाली। ॲक्च्युली आपले एक्सपेक्टेशन 23,540 ब्रेक झाले तर 23,640 होते आणि 23,790 मेजर रेजिस्टन्स होता, परंतु निफ्टीने वन साईड मूव्ह करत 23,965चा हाय दिला 23,956चा हाय दिला आणि 23,907ला क्लोज झाली। 23,540 ते 23,950 जवळजवळ 410 पॉईंटची अपमूव्ह निफ्टीने दिलेली आहे। आपल्या ॲनालिसिसप्रमाणे 23,350 हा एक स्ट्रॉंग सपोर्ट होता आणि तिकडून निफ्टीने 500 ते 550 पॉईंट्सची मूव्ह घेतलेली आहे। तसेच आता निफ्टीने 1 तासाच्या टाईम फ्रेममध्ये पॉझिटिव्ह मूव्ह घेतली आणि डेली टाईम फ्रेममध्ये देखील पॉझिटिव्ह झालेली आहे। सो आता मंडेसाठी आपला व्ह्यू बाय ऑन डिप्स असणार आहे, जोपर्यंत 23,540 ही लेवल इंटॅक्ट आहे तोपर्यंत। 23,790 या लेवलला निफ्टी कसे रिॲक्ट करते हे देखील इम्पॉर्टंट असणार आहे, कारण हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स होता। आता तो सपोर्ट म्हणून वर्क करतो की तिकडून निफ्टी पुन्हा डाऊन मूव्ह घेते त्यावर ट्रेड डिपेंड असेल। ओव्हरऑल निफ्टीने डेली पॉझिटिव्ह अवरली पॉझिटिव्ह झालेली आहे। जर निफ्टी 23,960च्या वर 15 मिनिट्सची कॅन्डल क्लोज करते तर वीकली देखील पॉझिटिव्ह होण्याची शक्यता आहे। सो मंडेला निफ्टीच्या प्राईस ॲक्शननुसार ट्रेड करावा लागेल। अपसाईडला 24,080 हा एक हर्डल आहे आणि तो जर ब्रेक झाला तर निफ्टी 24,240पर्यंत जाण्याची शक्यता आहे। उद्यासाठी निफ्टी गॅप अप ओपन होते किंवा गॅप डाऊन होते आणि 15 मिनिट्स कुठे सस्टेन करते, तसेच प्राईस ॲक्शननुसार आपण ट्रेड करणार आहोत। एकंदरीत निफ्टीचा ट्रेंड चेंज झालेला आहे, सो बाय ऑन डिप्स या व्ह्यूचा वापर करणार आहोत। 23,790 आणि 23,540 या दोन महत्त्वाच्या लेवल्स आहेत। 24,540 हा एक स्ट्रॉंग सपोर्ट वर्क होऊ शकतो। अशाच निफ्टीच्या ॲनालिसिससाठी चॅनल सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ लाईक आणि शेअर करा।